नमस्कार. शंखनाद न्यूज चॅनलच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. बघूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. चीनमध्ये HMPV व्हायरसने अनेक ठिकाणी धुमाकूळ घातलाय. दरम्यान या व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे. नागपूरमध्येही याचे 2 संशयित रुग्ण सापडले. देशामध्ये HMVचे वाढते रुग्ण पाहता पुणे महानगरपालिका सतर्क झाल्याचे पाहायला मिळतंय. HMPV व्हायरसचा सामना करण्यासाठी पुणे महानगरपालिका आता सज्ज झाली आहे. पुण्यातील नायडू रुग्णालयामध्ये 50 खाटांचे स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार करण्यात आला आहे. यामध्ये 5 ICU कक्ष देखील उभारण्यात आलेत. कोरोनाच्या महामारीमध्ये पुणे हे कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. त्यामुळे सतर्कता बाळगण्यासाठी पुणे महानगरपालिकेकडून आत्ताच 50 खाटांचा कक्ष तयार करण्यात आला आहे. दुसरीकडे लोहगाव विमानतळावर प्रवाशांची तपासणी सुरू केलेली नाही. त्यामुळे या व्हायरसचा संसर्ग वाढण्याचा धोका आहे. देशामध्ये HMPV व्हायरसचे 2 रुग्ण आढळलेले आहेत. तर पुणे महानगरपालिका कशा पद्धतीने याच्यासाठी तयार आहे? अजून तरी पुणे महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये या विषाणूचा रुग्ण एकही आजपर्यंत आढळून आलेला नाही आपल्याकडे. या व्हायरसच्या अनुषंगानं आपल्याला जर बोलायचं झालं तर हा व्हायरस जो आहे तो साधारण 2001 मध्येच त्याचा शोध लागलेला आहे. तेव्हापासून ह्या व्हायरसचं जर आपण साधारण कशा स्वरूपाचा रोग तो पसरवतो आणि त्या अनुषंगानं बोलायचं झालं तर हा व्हायरस जो आहे साधारण श्वसन संस्थेला संक्रमित करतो. तो साधारण स्वरूपाचाच व्हायरस आहे. त्यामध्ये अगदी किरकोळ स्वरूपाचीच लक्षणं असतात, फ्ल्यूसारखी, ज्यामध्ये सर्दी, खोकला किंवा ताप असू शकतो. आणि ह्याचं जे इन्फेक्शन आहे ते साधारण व्हायरस इन्फेक्शन हे सेल्फ लिमिटिंग असतं. 3 ते 5 दिवसामध्ये बरं होत असतं. अगदी काही किरकोळ रुग्णांच्या मध्येच त्यांच्या प्रतिकारशक्तीनुसार जर कमी असेल तरच अगदी निमोनिया वगैरे अशी गुंतागुंत या व्हायरसच्या इन्फेक्शनमध्ये होऊ शकते. हा आजार जो आहे तो प्रामुख्याने लहान मुलांमध्ये आणि जास्तीत जास्त वयस्कर लोकांमध्येच आढळून येतो. खरं तर ते रोगप्रतिकारक शक्ती कमी असल्यामुळेच खरं तर अशा रुग्णांसाठी खरं तर काही औषधं वगैरे याची सुविधा नाही, मी आपल्याला आता सांगितलं की हा विषाणूजन्य आजार आहे किंवा एक व्हायरस आहे. HMPV ह्युमन मेटानिमो व्हायरस नावाचा व्हायरस आहे. साधारण कुठलंही व्हायरल इन्फेक्शन जे आहे किरकोळ असतात ते सेल्फ लिमिटिंग असतात. त्याला वेगळ्या अशा स्वरूपाच्या औषधोपचाराची गरज नाही स्पेसिफिक अशा. जे फ्ल्यू किंवा सर्दी खोकल्यासाठी आपण जी ट्रीटमेंट देतो, अँटीबायोटिक्स असतील किंवा तापीची औषधं असतील किंवा अशा स्वरूपाच्याच उपचाराची गरज असते आणि तो सर्व औषधोपचार आपल्याकडे उपलब्ध आहे. त्याला वेगळं असं काही औषधोपचाराची गरज नाही. हा आजार होऊ नये म्हणून आपण किंवा आपल्या परिसरात काय काळजी घ्यावी, तुम्ही काय आवाहन करता? शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार आपण सर्व मार्गदर्शक सूचना सर्व आपल्या आस्थापना, आरोग्य विभाग आणि इतर सर्व यंत्रणामार्फत आपल्या अगदी कार्यक्षेत्रामध्ये पोहोचवलेले आहेत. आपले सर्व रुग्णालय असतील, सर्व आपले आस्थापना असतील, सर्वांच्या मार्फत आणि आरोग्य विभाग स्टाफ असेल त्यांच्या मार्फत अगदी पर्सन टू पर्सन कम्युनिकेशनच्या माध्यमातून, OPDच्या माध्यमातून, लसीकरण क्षेत्राच्या माध्यमातून आणि इतरही जे मीडिया आहेत आपले प्रसार माध्यमाचे, त्या सर्व माध्यमाचा वापर करून या अनुषंगाने आपण जनजागृती करत आहोत. या जनजागृतीमध्ये प्रामुख्याने मला हे सांगायचे की जनतेनं अजिबात भिवू नये. पॅनिक सिच्युएशन काहीही आपल्याकडे नाही आहे. फक्त सावध राहा आणि काळजी घ्या. ज्यामध्ये त्यांनी फक्त एक श्वसनाचे आजार टाळण्यासाठी आपण जी जनरल स्वरूपाची काळजी घेत असतो, जसं की खूप मोठ्या गर्दीच्या ठिकाणी जात असेल आणि तिथे सर्दी खोकल्याचे रुग्ण असतील त्यांच्यापासून दूर राहा. किंवा स्वतःला सर्दी खोकला असेल, शिंकेत असेल तर आपण रुमाल किंवा टिश्यू पेपरचा वापर करावा. सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये. वारंवार हात धुवावा. साबणाचा वापर करावा, सॅनिटायझरचा वापर करावा आणि साधारण रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी एक जी आपण आरोग्याची काळजी घेणं आवश्यक असते, जसं की उत्तम आहार घ्या, चांगलं व्हेंटिलेशन ठेवा. पुन्हा भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोवर नमस्कार. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिज़ाइन फाइनल नहीं कर पा रहे हैं?
होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिज़ाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिज़ाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिज़ाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिज़ाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं। और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं। और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं। बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है। सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं। हम लोग अमित यूनिवर्सिटी को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चरल यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया, उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा। जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने। जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए, वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया। जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया। बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है। और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है। हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है। कई बार ये सारा मिस आउट हो जाता है, हम अपने डिज़ाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए। उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा। तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू। आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है।